नमस्कार, माझं नाव अमेय. स्टॉक मार्केट मेगा स्टोरी आपल्या चॅनलवरती मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आहे रविवार. कंपनी अनालिसिसच्या माध्यमातून आपण कंपनीबद्दल माहिती घेणार आहोत, जसं आपण दर रविवारी घेत असतो. आज एक आपली नावाजलेली रेल्वे सेक्टरमधली कंपनी मी निवडलेली आहे, IRCTC लिमिटेड. ह्या कंपनीबद्दल इंट्रोडक्शन द्यायची किंवा असं काही गरज नाहीये. सगळ्यांना ही कंपनी माहिती आहे. आपण तिकीट बुक करायला वगैरे सगळ्याला हे वापरतो, तर ह्याची आपण आज डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. तुम्हाला आता कंपनी अनालिसिस मध्ये काय असतं माहितीचं आहे. इंट्रोडक्शन, स्वॉट अनालिसिस, पॅरामीटर्स, टेक्निकल, फंडामेंटल, शेअर होल्डिंग हे सगळं आपण बघतो. नीड टू नो पासून सुरुवात मध्ये नीड टू नो मध्ये व्हेन टू बाय, व्हेन टू सेल, व्हेन टू होल्ड असतं. बाय करायचं जेव्हा डिक्लाइनिंग मार्केट असतं, शेअरची प्राइस कमी झालेली असते. सेल करायचा जेव्हा तुमचा इन्व्हेस्टमेंट प्लॅन पूर्ण होतो. इंट्राडे म्हणजे एक दिवस, एक आठवडा, एक महिना, एक वर्ष इत्यादी इत्यादी, किंवा तुमचं टार्गेट स्टॉप लॉस यापैकी दोन्हीपैकी काही हिट झालं तरी सेल करायचा. होल्ड म्हणजे जेव्हा काही कंपनीबद्दल चांगली न्यूज येते किंवा कॉर्पोरेट ऍक्शन असते तेव्हा, किंवा तुमचा इन्व्हेस्टमेंट प्लॅन जेवढा आहे त्याला होल्ड करायचा. आता आपण कंपनीची इंट्रोडक्शन बघूया. IRCTC लिमिटेड ह्याचा फुल फॉर्म आहे इंडियन रेल्वेज केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन, असा या कंपनीचा फुल फॉर्म आहे. सरकारी कंपनी आहे. सबसिडरी ऑफ इंडियन रेल्वेज, इंडियन रेल्वेची सबसिडरी कंपनी आहे. रेल्वे सेक्टर मी म्हणलं तसं इंडस्ट्री. इंडियन रेल्वेज, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ह्याचे ओनर आहेत. सरकारी कंपनी आहे. 27 सप्टेंबर 1999, 21 वर्षांपूर्वी या कंपनीची स्थापना झाली. रिसेंट कंपनी आहे, पण खूप नावाजलेली आहे, नावाजलेली कंपनी आहे. महेंद्र प्रताप मल्ल हे त्याचे की पर्सन आहेत, चेअरमन अँड MD. न्यू दिल्ली NCT इंडिया हेडक्वार्टर्स आहे. 2353.5 करोड ह्याचा रेव्हेन्यू आहे. केटरिंग, टुरिझम, हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस, ऑनलाईन तिकीटिंग हे सगळं कंपनी करते. म्हणजे ह्याच्यामध्ये ब्रँड्स किती आहेत तर केटरिंग सर्व्हिसेस रेल्वेमध्ये प्रोव्हाइडेड असतात, प्लस केटरिंग मध्ये ह्यांच्या रेस्टॉरंट्स वरून आपण मागवू शकतो. त्यानंतर रेल्वे तिकीट बरोबर एअर तिकीट सुद्धा आपण IRCTC वरून बुक करू शकतो, हॉटेल्स बुक करू शकतो. असं सगळं आहे ह्यांचं. त्याच्यामुळे आणि रेल नीर जे रेल्वे वॉटर जे आपण मशीन्स बघतो ते सुद्धा IRCTCच्याच पुढाकारातनं सुरू झाले. त्यानंतर हे प्रायव्हेट ट्रेन सुद्धा चालवतात. न्यू दिल्ली लखनौ तेजस एक्सप्रेस आणि मुंबई अहमदाबाद तेजस एक्सप्रेस ह्या दोन प्रायव्हेट ट्रेन आहेत ज्या IRCTC चालवतं. त्याच्यामुळे हे सगळं यांचं एवढा सगळा विस्तार आहे बिझनेसचा. आता आपण पुढे जाऊया. स्वॉट डायग्राम मध्ये इथे मी स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट थोडक्यात दिलेत. हे आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. स्ट्रेंथ्स बघूया. न्यू 52 वीक हाय, गुड क्वार्टरली ग्रोथ इन रिसेंट रिझल्ट, ओव्हरबॉट बाय मनी फ्लो इंडेक्स, कंपनी विथ नो डेट, झिरो प्रमोटर प्लेज, FII FPI, increasing shareholding, stock gained more than 20% in 1 month, strong momentum, price share, short, medium and long term averages. आता सध्या शेअर अप ट्रेंड मध्ये आहे आणि रिझल्ट पण कंपनीचे चांगले आलेले आहेत. प्लेजिंग नाहीये, प्रमोटरचं झिरो प्लेजिंग आहे. त्यानंतर झिरो डेट कंपनी आहे, कर्जमुक्त कंपनी आहे आणि एका महिन्यात 20% जास्त शेअर वाढलेला आहे. ड्रीम रन ज्याला आपण कुठल्या स्टॉकचा म्हणत असू तर तो ह्याचा आहे IRCTCचा. कारण का एक 340 रुपयाच्या आसपास काहीतरी इश्यू प्राइस होती. 2019 मध्ये कंपनी लिस्ट झाली तेव्हा लिस्टिंग झालं 600 रुपयाच्या आसपास. खूप सुंदर लिस्टिंग झालं होतं. त्यानंतर पहिल्या रॅलीमध्ये 1900 पर्यंत स्टॉक गेला. नंतर करेक्ट होऊन तो 1300-1400 रुपयापर्यंत आला होता. आणि त्यानंतर जी त्याची या मागच्या एक 8-9 महिन्यापासून जे अपट्रेंड सुरू झालाय परत एकदा, तो आता हा स्टॉक 4000च्या टप्प्याच्या नजदीक आलेला आहे. म्हणजे बघा किती रिटर्न्स ज्यांनी IPO ला घेतला त्यांनी, किंवा ज्यांनी IPO लिस्ट झाल्यानंतर घेतला त्यांना सुद्धा किती फायदा झाला असेल. आणि असं सगळ्या कंपन्या असे रिटर्न देत नाहीत. आणि ही सरकारी कंपनी असून सुद्धा एवढे रिटर्न देते म्हणजे कंपनीचं पोटेन्शियल बघा इथं. आणि ह्याला तुम्ही आपली टिपिकल गव्हर्नमेंट कंपनी समजूच नका. ही भारतातली सर्वात मोठी कॉमर्स कंपनी आहे, कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे हा. कारण का सगळं ऑनलाईन म्हणजे सर्व्हिसेस आपण हे करतो, तिकीटिंग, त्यानंतर केटरिंग, वॉटर, हॉटेल बुकिंग सगळं. त्याच्यामुळे कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या दृष्टीने बघा तुम्हाला याची व्हॅल्यू कळायला लागेल. विकनेसेस बघूया. म्युच्युअल फंड डिक्रीज देअर शेअर होल्डिंग लास्ट क्वार्टर, डिग्रोथ इन रेव्हेन्यू अँड प्रॉफिट, डिक्लाइनिंग नेट प्रॉफिट, मेजर फॉल इन नेट प्रॉफिट. थोडासा पॅन्डेमिकचा असर आहे, प्रॉफिटमध्ये कमी झाली आहे. पण त्याचा अर्थ कंपनी इन्व्हेस्टमेंटच्या लायक नाही असं किंवा ट्रेडिंगच्या लायक नाही असं समजू नका. कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्ही नक्कीच करू शकता. खूप सुंदर आणि स्ट्रॉंग फायनान्शियल असलेली कंपनी आहे. पॅन्डेमिकच्या असरमुळेच प्रॉफिटवरती असर पडलेला आहे. अपॉर्च्युनिटीज बघूया. ब्रोकर प्राइस और recommendation upgrade in last month, broker upgrade recommendation target price, company that saw
improvement in net profit, operating and revenue in most recent quarter, high momentum score, highest recovery from 52-week low, decrease in provision in recent result, stocks near 52-week high with significant volume. सिग्निफिकंट व्हॉल्यूमनी ट्रेड होतो म्हणजे शेअरमध्ये अपट्रेंड कन्फर्म आहे, कारण का व्हॉल्यूम नसेल आणि वाढत किंवा कमी होत असेल तर तो ट्रेंड तो पक्का ट्रेंड नसतो, त्याच्यामुळे व्हॉल्यूम बघणं महत्वाचं असतं. तर ह्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. थ्रेट्स कंपनीला खूप कमी आहेत. कंपनी विथ हाय मार्केट कॅप अँड लो पब्लिक शेअर होल्डिंग, स्टॉक विथ हाय पीई, रेड फ्लॅग कंपनी सेलिंग सिग्निफिकंट कोरोना व्हायरस इन्फॅक्ट सीइंग. म्हणजे ते कोरोना व्हायरसचा थोडा पॅन्डेमिक झालाय, हा थोडा थ्रेट आहे, पण बाकीचं ओव्हरऑल कंपनीचे फायनान्शियल्स आणि स्ट्रेंथ्स वगैरे खूप चांगले आहेत. पॅरामीटर्स बघूया. 3682.25 ही करंट मार्केट प्राइस आहे. 1290.05 52 वीक लो, 52 वीक हाय 3939.90 जो आता रिसेंटली रजिस्टर झालाय कंपनीचा. मार्केट कॅपिटल 58,916 म्हणजे लार्ज कॅप कंपनी आहे. कंपनीची मालमत्ता भाव केवढी मोठी कंपनी आहे तुम्हाला कळेल. 50% डिव्हिडंड देते, फेस व्हॅल्यू 10 आहे, म्हणजे ₹5 पर शेअर डिव्हिडंड देणारी कंपनी आहे. अर्निंग पर शेअर आहे 18.56, पीई रेशो 198.40, म्हणून त्यांनी हाय पीई म्हणलं कारण का खूप जास्त पीई वाली कंपनी आहे. इंडस्ट्री पी 162.94 म्हणजे थोडासा आता ओव्हरबॉट ओव्हर व्हॅल्यूच्या झोनमध्ये हा शेअर आलेला आहे. खूप नाही पण थोडा आलेला आहे. बुक व्हॅल्यू 91.68, थोडी अजून असायला काय हरकत नाही. कंपनीची मार्केट कॅप आणि पीई बघितला तर बुक व्हॅल्यू थोडीशी कमी आहे. प्राइस टू बुक 40.17, खूपच जास्त आहे, एवढा जास्त असायला नाही पाहिजे. बीटा 0.74 आहे, ठीक आहे बीटा. डिलिव्हरेबल्स 15.46 म्हणजे खूप कमी डिलिव्हरी घेतात, पण हे कमी घेतात त्याचं कारण म्हणजे आता हा स्टॉक फ्युचर अँड ऑप्शन मध्ये रिसेंटली मागच्या सिरीजमध्ये दाखल झालाय. नाहीतर आधी हा फक्त कॅश मार्केटमध्ये होता. फ्युचर अँड ऑप्शन मध्ये शेअर दाखल झाला की त्याच्यामध्ये इंट्राडे आणि F&Oचे ट्रेड्स वाढतात, त्याच्यामुळे डिलिव्हरी पर्सेंटेज कमी होतं, पण त्याचा अर्थ शेअर चांगला नाही असा होत नाही. पुढे जाऊया आपण. इथे पिवोट लेवल्स आपण बघणार आहोत. मुव्हिंग ऍव्हरेज तिथे स्ट्रेंथ्स मध्ये आपण बघितलेले आहे. शॉर्ट मीडियम लॉंग टर्म सगळीकडे बुलिश आहे, त्याच्यामुळे अपट्रेंड मध्ये शेअर आहे. पिवोट लेवल्स क्लासिक फिबोनाची कॅमेरेला 3 प्रकारच्या असतात, कालांतराने त्या बदलत असतात. R1 R2 R3 रेजिस्टन्स, S1 S2 S3 सपोर्ट, हे तर तुम्हाला माहिती झालंच आहे. आता शेअर ब्रेकआउटच्या स्टेजमध्ये, कारण का R1 R2 R3 तिन्हीच्या वर आहे प्राइस. S1 S2 S3 च्या खाली आली तर ब्रेकडाऊन असतं, निगेटिव्ह टेरिटरी. आता आपण पुढे जाऊया. रेव्हेन्यू बघूया कंपनीचा. हे सगळा 5 वर्षांचा अॅन्युअल डेटा आहे आणि करोड रुपयांमध्ये आहे. 2017चा बघूया आपण. 1523 1466 1870, आणि तुम्ही हा बघत गेलात डेटा तर तुम्हाला कळेल की वाढत गेलाय आणि नंतर कमी झालेला आहे 2021 मध्ये. हा पॅन्डेमिकचा असर आहे, कंटिन्युअस नाही तर 2017 ते 20 वाढलेला आहे, पण पॅन्डेमिकचा असर आहे, बाकी काही मेजर नाहीये. इन्कम स्टेटमेंट बघूया. याच्यात आपण सेल्स, अदर इन्कम, नेट प्रॉफिट बघणार आहोत. सेल्स बघा तुम्ही, सेल्स आणि रेव्हेन्यूचे व्हॅल्यू सेमच आहेत, वाढत गेलाय आणि 21 मध्ये कमी झालाय, तर पॅन्डेमिकचा असर आहे. अदर इन्कम बघूया. अदर इन्कम पण तुम्ही जर बघितलात तर वाढतच गेलेला आहे, पण ओव्हरऑल सेल्स रेव्हेन्यूच्या तुलनेत ठीक आहेत व्हॅल्यूज, फार काय असा अदर इन्कम वाढलाय असं नाहीये. आता नेट प्रॉफिट बघूया. नेट प्रॉफिट जर तुम्ही बघितलं तर साधारण 100 ते 180 ते 200 करोडच्या रेंजमध्ये आहे. चांगला नेट प्रॉफिट आहे कंपनीचा, प्रॉफिटमध्ये आहे कंपनी आता, आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. आता आपण पुढे जाऊया. बॅलन्स शीट बघूया कंपनीची. इथे आपण शेअर कॅपिटल, रिझर्व्ह सरप्लस, करंट आणि करंट लायबिलिटीज आणि करंट ऍसेट्स बघतो. शेअर कॅपिटल बघूया कंपनीचं. 40 crores होतं, नंतर वाढलेलं आहे ते बोनस आणि किंवा काय स्प्लिट झाला शेअर तर हे होतं, आणि आता शेअरनी स्प्लिट पण अनाऊन्स केला त्याच्यामुळे वाढलेला आहे. शेअरची किंमत वाढली, त्याच्यामुळे आता जेव्हा तो स्प्लिटची एक्स डेट असेल तेव्हा शेअर कॅपिटल अजून वाढणार आहे, त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात घ्या. रिझर्व्ह सरप्लस बघूया. रिझर्व्ह सरप्लस तुम्ही बघितले ते कंटिन्युअस वाढलेले आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे, आणि त्याच्यातनंच रिझर्व्ह सरप्लस मध्येच कंपनी डिव्हिडंड बोनस देते. करंट लायबिलिटीज बघूया. ह्या सुद्धा थोड्या वाढत गेलेल्या आहेत, पण 2020च्या तुलनेत 21 मध्ये थोड्याशा कमी झालेल्या आहेत, ही चांगली गोष्ट आहे. करंट ऍसेट्स बघूया आपण. करंट ऍसेट्स जर तुम्ही बघितलेत तर करंट ऍसेट्स सुद्धा कंटिन्युअस वाढलेत आणि करंट लायबिलिटी पेक्षा जास्त आहेत. करंट ऍसेट ग्रेटर दॅन करंट लायबिलिटी, खूप चांगली गोष्ट आहे. पुढे जाऊया आपण. कॅश फ्लो बघूया कंपनीचा. ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी, इन्व्हेस्टिंग आणि नेट कॅश फ्लो आपण बघणार आहोत. ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी तुम्ही बघितल्यात तर 2017 मध्ये खूप चांगलं होतं, पण नंतर तो कमी जास्त होऊन 2021 मध्ये झिरो झालाय, म्हणजे कंपनी थोडीशी लिक्विडिटी कंपनीमध्ये कमी आहे, पण एवढे चांगले फायनान्शियल आणि
कॅश फ्लो झिरो जरा काहीतरी मला हे वाटतंय. इतकं फायनान्शियल प्रॉब्लेम कंपनीला कसा हे आहे मला माहित नाही. तुम्हाला अजून काही कारण फाइंड आउट करायला लागतील. पण झिरो कॅश फ्लो ही चांगली गोष्ट नाहीये एवढं नक्की. इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज बघूया, ह्याचं सुद्धा तसंच होतं. कमी जास्त 2018 मध्ये निगेटिव्ह गेला होता. पण आता इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये पण झिरो आहे. म्हणजे इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज मधून कंपनीला चांगले रिटर्न्स मिळत नाहीयेत. इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज म्हणजे मी तुम्हाला म्हणलं तसं फिजिकल ऍसेट्स आणि सिक्युरिटी मार्केट ह्याचं इन्व्हेस्टिंग असतं. नेट कॅश फ्लो पण 2021 मध्ये झिरो आहे. आधी चांगला होता, तर ही पण चांगली गोष्ट नाही. आता आपण रेशोज बघूया. रेशोज मध्ये रिटर्न मार्जिन रेशोज आपण अगोदर बघणार आहोत, नंतर आपण पुढचे रेशोज बघणार आहोत. रिटर्न ऑन नेटवर्थ इक्विटी तुम्ही बघितलात तर साधारण एक 27% आसपास होता. 2020 मध्ये वाढला होता. 21 मध्ये पॅन्डेमिकचा असर आहे, त्याच्यामुळे 39 वरून 12% वरती आला. बाकी काही मेजर कारण त्याला अजून नाहीये. आरओसी बघूया, पण तरी चांगला आहे. रिटर्न ऑन इक्विटी रिटर्न्स कंपनीचे 13% म्हणजे काही वाईट नाही. आरओसी बघूया. आरओसी तुम्ही बघितलात तर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड सुद्धा खूप चांगला आहे कंपनीचा. वाढला होता 2017 ते 20. 21 मध्ये 14% आला, पण 14% इज नॉट बॅड, चांगला आहे. रिटर्न ऑन ऍसेट्स बघूया. 11.75 वगैरे असा होता आणि थोडासा आरओई आरओसीच्या तुलनेत कमी आहे, फक्त 6% 2021 मध्ये. बाकीच्या वर्षी चांगला होता. त्याच्यामुळे ही थोडंसं ऍसेट मधून रिटर्न कमी मिळतात असा अर्थ होतो कंपनीला, पण ठीक आहे. मार्जिन रेशोज बघूया. ग्रॉस प्रॉफिट मार्जिन बघूया. कंपनीचं ओव्हरऑल 35% खूप चांगला आहे. ऑपरेटिंग मार्जिन बघूया कंपनीचं 21%, नंतर थोडंसं वाढत गेले 29च्या आसपास आहे, चांगलं आहे. नेट प्रॉफिट मार्जिन बघूया. 14% होतं 2017ला, आता साधारण 24%च्या आसपास आहे. ते पण चांगले रिटर्न्स आहेत. पुढे जाऊया. लिव्हरेज ग्रोथ आणि टर्न ओव्हर रेशो आपण बनवतो. लिव्हरेजमध्ये डेट टू इक्विटी सर्वात महत्वाचा रेशो. झिरो डेट कंपनी आहे, कर्जमुक्त कंपनी आहे, खूप चांगली गोष्ट आहे. ग्रोथ रेशोज मध्ये सीएजीआर आहे. सेल्सचा आपण अगोदर बघूया, मग नेट प्रॉफिटचं सीएजीआर बघूया. सीएजीआर सध्या आता निगेटिव्ह दाखवते 2021 मध्ये, नाही तर 2017 ते 20 चांगला होता. निगेटिव्ह म्हणजे कंपनीचा आता बिझनेस कमी होतोय, पण जसं अनलॉक होईल, जसं अजून ट्रेंड सुरू होतील तसं हे सुधारेल. त्याच्यामुळे निगेटिव्ह म्हणजे कंपनी चांगली नाही असायचा अर्थ होत नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. हे फक्त आयआरसीटीसीच्या बाबतीत सांगतोय मी, बाकीच्या कंपन्या नाही, ते लक्षात घ्या. आता आपण नेट प्रॉफिटचा सीएजीआर बघूया. नेट प्रॉफिटचा सीएजीआर निगेटिव्ह आहे. ते आता बिझनेस होत नसल्यामुळे तेवढ्या ट्रेन्स अजून सगळ्या प्रमाणात चालू झालेल्या नाहीयेत. आता फक्त फेस्टिवल स्पेशल ट्रेन्स चालू आहेत, त्याच्यामुळे थोडा हा प्रॉब्लेम आहे. पण नाहीतर ओव्हरऑल चांगले रेशोज आहेत कंपनीचे. ओव्हरऑल फायनान्शियली कंपनी खूप चांगली आहे. टर्न ओव्हर रेशोमध्ये ऍसेट इन्व्हेंटरी टर्न ओव्हर रेशो आहे, जे ऍसेट इन्व्हेंटरी सांगतात कंपनीची. शेअर होल्डिंग पॅटर्न बघूया. ब्लू जो पोर्शन आहे मोठा 67.4% हा प्रमोटर आहे, म्हणजे इंडियन रेल्वेचा स्टेक. त्यानंतर 8.07% ग्रीन पॅच एफआय आहेत, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. 11.29% जो येलो पॅच आहे तो डीआय आहे, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. आणि जो ऑरेंज पॅच आहे 13.26 हा पब्लिक. म्हणजे तसं शेअर होल्डिंग पॅटर्न कंपनीचा खूप चांगला आहे. प्रमोटरचा म्हणजे सरकारचा आणि इंडियन रेल्वेचा हेल्दी स्टेक आहे. एफआयआय डीआयआय सुद्धा कंपनीमध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट आहे. पब्लिक शेअर होल्डिंग पण चांगलं आहे. त्याच्यामुळे कंपनीमध्ये शेअर होल्डिंग खूप चांगलं आहे आणि फॉरेन लोकांना सुद्धा या कंपनीमध्ये इंटरेस्ट आहे. ही एक खूप चांगली गोष्ट आहे, पॉझिटिव्ह गोष्ट आहे. ही होती आयआरसीटीसीची माहिती. आय होप तुम्हाला याचा फायदा झाला असेल. तर झाला असेल तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा माझ्या ईमेल आयडीवर मला लिहून कळवा. कुठल्या कंपनीची माहिती किंवा शेअर बाजार माहिती असेल हवी असेल तरी कळवा. लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, ऑल नोटिफिकेशन ऑन करा. माझे अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. आता सोमवारच्या भागात आपण मार्केट अफेअर्समध्ये भेटणार आहोत.